आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण आमच्या कार्यक्षेत्रात नाही, शिंदे समितीचा खुलासा। मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण राज्य आयोगाने करावं, समितीचं स्पष्टीकरण। सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, तर अण्णासाहेब जावळेंच्या नावानं महामंडळ स्थापण्याची बैठकीत मागणी। उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध, शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलेला आहे। विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना, अहवालात काय याकडे मराठा समाजाचं लक्ष। आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही। सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। देशी गायींना राज्यमातेचा दर्जा, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय। देशी गायींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार, विश्व हिंदू परिषदेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू। ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन, तर होमगार्डच्या भत्त्यातही भरीव वाढ। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। आपलं सरकार आणण्याचं लक्ष, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान। कालपर्यंत मंदिरापासून दूर पळणारे राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले। पवार साहेबांनी 50 वर्षांनंतर मंदिरात जायला सुरुवात केली, वारीत चालू लागले। ही हिंदू धर्माची आणि संत परंपरेची ताकद, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि पवारांना टोला।